काय रिझल्ट सांगतात, कारण ते काल संध्याकाळपर्यंत मला अपडेट देणार होते की काय इश्यू आहे तो ॲक्च्युअलमध्ये आम्ही सांगतो. कारण ते मला बोलले की जॉब कार्ड बनवा आणि तुम्ही गाडी सोडून द्या. मी बोललो त्यांना की जॉब कार्ड बनवून तुम्ही गाडीवरती लक्ष नाही देणार, मला काय ते आत्ता इश्यू कळला तर ठीक होईल. पण ते बोलले नाही, जॉब कार्ड बनवून द्या, आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपडेट करू. आणि माझं असं पण बोलणं झालं होतं की जर तुम्ही आज मला अपडेट केला तर उद्यापर्यंत मला गाडी भेटायचे चान्सेस आहेत आणि मला कळेल तुमच्या गाडीमध्ये काय झालं. तर त्यांनी तसं नाही केलं, मला त्यांनी फोन पण नाही केला आणि मी त्यांना फोन कॉल करायचं ट्राय पण केलं, पण एकाने पण रिसीव नाही केला. एक काल रिसीव करत होता, पण आज पण 2 वेळा माझा फोन कट केला. तर आत्ता आपण जाऊन भेटणार, त्याच्यानंतर मग आपलं काय बोलतात ते काय रिझल्ट सांगतात. मला माहिती ते गाडी 5-6 दिवस लटकावणार सर्व्हिस सेंटरमध्ये, कारण तो बोलत होता की आमच्याकडे खूप गाड्या आहेत म्हणून मी सर्व्हिस सेंटरला गाडी द्यायचं बोलत नाही. तर हे एकमेव रिझन आहे. बघू आता गेल्यावरती त्यांच्याशी बोलणं झाल्यावरती मी सांगेनच तुम्हाला अपडेट देईन. आज सकाळ मी चहा पियालो आणि निघालो. मला गाडी पाहिजे, बाकी विषय नाही माझा काय, तर गाडी पाहिजे. गाडी भेटल्यानंतर मी बोटवर जेवेन, बोटवर इकडे तिकडे बिना गाडीनं वगैरे रिक्षाने जावं लागतं. कधी मी गेलो आणि पहिलं गाडी नसायच्या आधी चालत गेलं जात होतो स्टेशनला किंवा बस विसरून. आता गाडीनेच सवय लागली. ठीक आहे, होऊ शकतं. म्हणजे सामान शांत नाही मला असं वाटतं कधी गाडी क्लिअर होते. सगळ्यांनी गाडीला हार घातले. माझी गाडी सर्व्हिस सेंटर कधी असं झालं नव्हतं आणि हे पहिल्यांदा मी गाडी सर्व्हिस सेंटरला ठेवलं, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं. ठेवायचं असं माझं मन तर नव्हतं, कारण मी कोणाच्या हाताला अजूनमध्ये गाडी दिली नव्हती. भले मी गाडी रॉकटप वापरली असेल ना असेल, पण मी माझ्या हाताने वापरलं, कारण माझ्या हाताने मला माहिती नाही गाडीचं किती खर्च करतो. त्यामुळे तिला किती जरी यूज केलं तरी मी तिला तसं म्हणजे ना नाही तिथली काळजी पण नसते, त्याची सर्विस पण करतो. वाईट वाटतं. मग बघू आता काय बोलतात. मला माहिती आहे ते नखरे करणार फालतूसारखे रिझन आहे. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला, अपडेट देत राहतो. आलो आहे मी आता सर्व्हिस सेंटरला. बघूया काय बोलतो. मला फोन नाही उचलला आणि त्यांना जाऊन भेटावं लागेल मला. हे जे सर आहेत त्यांच्याशी फोन नाही आला होता. बघू आता काय बोलतो. गाडी कुठे आहे माझी सांगितलं मी. त्याने गाडीला अक्षरशः अजून हात पण नाही लावला, गाडी चेक पण नाही केली. त्याने काल संध्याकाळी माझं जॉब कार्ड बनले 11:30च्या दरम्यान आणि अजून त्याने गाडीला हात न लावला आहे. मी 11:30 धरत नाही. मी त्याला काल बोललो होतो की काल मला सकाळपर्यंत मला अपडेट करा, म्हणजे रविवारी सकाळपर्यंत अपडेट करा. तर त्याने आत्ता मी भेटलो, आत्ता वाजलेच रविवारचे 11:30. मी गाडी दिली होती शनिवारी 11:30ला. आज रविवार आहे, 11:30 वाजत रविवारची, तरी अजून त्याने गाडी चेक नाही केले. आता मला बोलतो की तू बसा, मी गाडी चेक करून सांगतो. मी अजून काही त्याला बोललो नाही, मी अजून नॉर्मली पकडतो आहे की हां ठीक आहे. बघू आता काय होतं आहे. आणि आज एवढी गर्दी आहे ना, की अक्षरशः मी तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे आज. नुसतं ना भरून गेलं पूर्ण सर्व्हिस सेंटर. आता थोडीफार माहिती तुम्हाला भेटलीच असेल की कसं काय झालं, मी गाडी कधी दिली काय दिली. तरी मी शॉर्टमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. मी शनिवारी सकाळी गाडी दिली होती त्यांना 11:30 वाजता. आज वार आहे रविवार आणि रविवारी सकाळचे 11:30 वाजले, तरी अजून त्यांनी गाडी चेक नाही केलं आहे. ते बोलले होते की मी शनिवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही अपडेट करतो जो काही इश्यू असेल, असं ते बोलले होते मला. तर या गोष्टी तुम्हाला थोड्याफार कळल्या असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, पार्ट 1 पार्ट 2. तर याच्या पुढची गोष्ट आता मी रविवारी सकाळी 11:30 वाजता आलो आणि मी त्यांना भेटलो की माझ्या गाडीचा इश्यू काय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे टाईम नव्हता तेवढा गाडी चेक करायला आणि आम्ही फर्स्ट प्रायोरिटी ज्या सर्व्हिसच्या गाड्या असतात त्यांना देतो. जी गाडी पूर्ण प्रॉपर बंद पडलेली असते त्याला आम्ही सहसा हात लावत नाही. तुमचं जॉब कार्ड बनलं आहे म्हणून आम्ही आता थोडी रिस्क घेतो आहे, लवकर म्हणजे हातात घेतो ती गाडी चेक करायला. त्याच्यानंतर मी त्या 2-3 गोष्टी ऐकल्या आणि कारण मी सकाळी शनिवारी गाडी दिली होती, रविवारची सकाळी 11:30 वाजलेत, म्हणजे पूर्ण एक दिवस होऊन गेला. तरी मी यांना गाडी देऊन
जॉब कार्ड बनवून 1 तास होऊन यांनी गाडीला माझ्या टचसुद्धा केलं नव्हतं, गाडी चेक पण नव्हती केली. तर ते मला का बोलले, मी बोललो मला मॅनेजरशी बोलायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं नाही आता. तुमच्याशी जे काय बोलणं होतं ते माझं ऑलरेडी झालं असं माझं बोलणं झालं. तर ते बोललं की ठीक आहे, मॅनेजरला भेटून देतो. तर पहिली गोष्ट म्हणजे ना, थोडं त्यांच्याशी माझं वाद झाला. कारण माझं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही जर शनिवारी सकाळी 11:30 वाजता गाडी घेतली, जॉब कार्ड बनवला आहेत आणि रविवारचे सकाळी 11:30 वाजलेत, म्हणजे पूर्ण 1 दिवस होऊन गेला जॉब कार्ड बनवून, तर माझी गाडी तुम्ही हातात का घेतली? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोलताय गाडी बंद होती, तर तुम्ही जॉब कार्ड बनवायला नाही पाहिजे होतं, तुम्ही जॉब कार्ड का बनवलं? त्याच्यावरती त्याचं असं आन्सर भेटलं की जॉब कार्ड मी नाही बनवलं, ज्या सरांनी जॉब कार्ड बनवलं त्यांना बोलून द्या. तर त्याच्यावरती माझा असा वाद झाला की बोललो तुम्ही एकाच सर्व्हिस सेंटरमध्ये काम करता, असं नाही की मी तुमच्याशी पर्सनली इथे बोलायला आलो आहे, तुमची इथे एक फॅमिली आहे. जॉब कार्ड कोण बनवतं त्याची पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. बोललो जॉब कार्ड त्यांनी बनवलं, तुमचं काय देणं घेणं नाही. मी त्यांना विचारायला जायचं जॉब कार्ड तुम्ही का बनवलं, बोललो हे तुमचं काम आहे त्यांना विचारायचं, बोललो हे माझं काम नाही. जॉब कार्ड बनवणाऱ्याने जॉब कार्ड बनवलं, त्याच्या पुढची गोष्ट प्रोसेस तुमच्याकडे आहे. बोललो मी तुम्हालाच विचारणं येऊन बोललो. आणि बोललो हे अशा पर्सनल गोष्टी बोलायच्या असतील की त्यांना विचार जाऊन जॉब कार्ड का बनवलं, तर बोललो मला पुढच्या गोष्टी बोलता येतात बोललो. आणि दुसरी गोष्ट बोललो मला सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी घेऊन यायचं काय बोललो असं वेगळं काय रिझन नाही बोललो. बोललो सर्व्हिस सेंटर आहे, बोललो हे ऑथोराईज सर्व्हिस सेंटर आहे. बोललो पहिली गाडी इथे चेक करतात. बोललो तुम्ही बोलता ना बाहेर गाड्या का घेऊन जाता, बाहेर गाड्या का दाखवता, बोललो हे तुमचे व्यवहार तुमचं हे बोलणं नाही, याच्यामुळे सर्व आम्हाला करावं लागतं. बोललो ही तुमची सर्व्हिस कस्टमरला. त्याच्यानंतर थोडा वादविवाद झाला, ते आता मला काय एवढं लक्षात नाही आणि त्या गोष्टी आपल्याला नसतं काढायच्या, झालेल्या गोष्टी सोडून द्या. माझं मॅनेजरशी बोलणं झालं, त्याला मॅनेजरनी सांगितलं स्वतःहूनच, कारण मी त्याला जाम म्हणजे बोललो, आय थिंक तो मराठीच होता त्यामुळे मी त्याला बोलून टाकलं. गाडी त्याने माझी घेतली नाही घेतली असते मला काय चाललं असतं, काय फरक नव्हता. माझी गाडी काय फुकट करून देणार नव्हते, ते जे काय होते ते चार्जेस लावणार होते ते असे, पण ते डबल टेबल चार्जेस लावतातच, लेबर चार्जेस फेवर चार्जेस. तर त्याने मॅनेजरला सांगितलं की आम्ही शनिवारी 11:30 वाजता गाडी घेतली, जॉब कार्ड 11:30 वाजता बनवलं, रविवारपर्यंत अजून गाडी रेडी नाही झाले, एक पूर्ण दिवस झाला असं मी पॉईंट टाकला मध्ये. तर मॅनेजर बोलला की मला टाईम द्या उद्या. आणि एक गोष्ट की मी जसा गेलो 11:30 वाजता, ती पॉईंट सांगायचा राहिला. जसा 11:30 वाजता गेलो मी, तेव्हा त्यांनी गाडी करायला घेतली की बोलतात ठीक आहे आपण गाडी करायला देऊ चेक करायला. तर त्या टेक्निशियननी 11:30 वाजता गाडी घेतली चेक करायला, गाडी म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे. तर गाडी चेक करायला घेतल्यावरती पहिला असा प्रॉब्लेम बोलला की बॅटरीचा प्रॉब्लेम झाला आहे. मी बोललो ठीक आहे बॅटरी प्रॉब्लेम झाला, बोललो बॅटरी दुसरी लावा. बॅटरी दुसरी लावली. त्याच्यानंतर बोलतो की मोटर मशीन असते, म्हणजे स्टार्टरची मोटर मशीन असते, तर मी फोटो टाकेन तुम्हाला, त्याचा इश्यू आहे. तर मी बोललो ठीक आहे ती टाका बोललो. आणि सर्व्हिस सेंटरमध्ये ते पार्टचं तर त्यांचं असतंच, जवळपास सगळे पार्ट अवेलेबल असतातच त्यांचे. मोटर गेल्यानंतर तो बोलतो आहे की याचा वायरिंगचा इश्यू आहे, वायरिंग सगळीकडे जॉईंट मारले आहेत. मी ॲक्सेप्ट केलं की हां वायरिंगचा इश्यू असेल, कारण उंदराने वायर खाल्ली होती. त्याच्यानंतर मी 1 वर्ष गाडी चालवलं आहे, ते इश्यू येऊ शकतो. मी ॲग्री केलं, त्यांनी मला सांगितलं की वायरिंगचा एवढा खर्च 8-9 हजार रुपये खर्च येईल. मी ॲक्सेप्ट केला, बोललो ठीक आहे वायरिंगचा खर्च वायरिंग टाका. पण बोललो या ज्या तुम्ही 3 गोष्टी सांगताय, एकदा सांगताय की वायरिंग गेले, एकदा बोलता की स्टार्टर मशीन गेले, एकदा बोलते की बॅटरीचा इश्यू आहे, तर बोललो यातलं एक कन्फर्म करा की कुठली गोष्ट कन्फर्म आहे की हीच गोष्ट गेली आहे. बोललो बोललो उद्या 9,000ची वायरिंग घातल्यानंतर तुम्ही जर मला बोलाल की सर मोटर गेलं आहे. आणि मी असं पण नाही की त्यांच्यावर भरोसा ठेवत होतो. माझा एक मित्र आहे जो बाहेर गाड्या सर्व्हिस करतो, त्याला मी फोन करायचो आणि मी सांगायचो की यांनी असं असं मला सांगितलं. तर त्याच्यानंतर सांगायचं की मोटरचा इश्यू एवढ्या लवकर आला नाही पाहिजे, तरी पण ते काय बोलतात ते मला फोटो पाठव की कुठली मोटर मशीन शटर मशीन. त्याच्यानंतर गाडी ठीक तर त्यानेच केली, यांनी तर काय केले नाही. पण हे तुम्हाला मी सांगतो आहे की काय गोष्टी झाल्या आहेत. तर त्याने असे 3 इश्यू काढले, पण त्याला कन्फर्म असा इश्यू भेटत नव्हता. तो सकाळी त्याने 11:30 वाजता गाडी घेतली, 2:30-3 वाजेपर्यंत तो गाडी चेकच करतोय, म्हणजे त्याला काय भेटतच नाही. कधी बोलतो स्टार्टरचा इश्यू आहे, कधी बोलतो बॅटरीचा इश्यू आहे. अरे बॅटरीचा इश्यू आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की बॅटरीचा इश्यू असतो तर गाडी स्टार्ट केल्यावर मीटरची लाईट नाही आली पाहिजे होती, इंडिकेटर पेटले नाही पाहिजे होते, हॉर्न नाही भेटला पाहिजे होता माझा,
हां, म्हणजे हॉर्न वाजला नाही पाहिजे. तर या गोष्टी विदाऊट बॅटरी चालतात का? हां, मी हे त्याला बोलून दाखवलं. तरी बोलतो, "नाही सर, हे नाही इश्यू येतो, तो इश्यू येतो." असं तसं सांगून झालं. शेवटी त्यांनी 2:30-3 वाजवले. त्याच्यानंतर हे मॅनेजरशी माझं बोलणं झालं, की असं-असं. तर मॅनेजर मला बोलला, की आमचा जो एक एक्सपर्ट आहे, टेक्निशियन आहे, त्याला मी गाडी दाखवतो. मला सोमवारपर्यंत टाईम द्या. तर मी मॅनेजरला बोललो, की "मी ठीक आहे, मी सोमवारपर्यंत तुम्हाला टाईम देईन." मग सोमवारनंतर मला या गाडीचा इश्यू त्याच दिवशी सॉल्व्ह करून पाहिजे. नंतर सोमवारी मला जर इश्यू सॉल्व्ह नाही झाला तर मी 50% अमाऊंट कमी देणार. कारण माझं तुम्ही जॉब कार्ड बनवा आणि 2 दिवस झाले गाडी ठेवून. शनिवार रविवार संपला आणि तुम्ही सोमवार देताय. मला काही इश्यू नाही. मला तुम्ही जी गोष्ट सांगितलं ते मी गोष्ट करायला तयार आहे. तुम्ही सांगितलं माझी वायरिंग गेले, 9,000ची वायरिंग येते, ती घालायला बोलले. त्याच्यानंतर तुम्ही बोललात मोटर गेले काय 1200-1300 ती घालायला तयार आहे. हां, म्हणजे कस्टमर सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. पण तुमच्याकडे टाईम नसेल तर सांगा ना आम्हाला, की नाही आहे टाईम आमच्याकडे. कशाला माझी गाडी अडकवून ठेवताय? मला लिहून द्या, की तुमची गाडी आम्ही घेतली नाही करायला, आम्ही रिजेक्ट केली गाडी. मला लिहून द्या, स्टॅम्प द्या, तुमची सिग्नेचर द्या, बस झालं मला. अजून काय मला काय नको तुमच्याकडून. त्याच्यानंतर थोडा मॅनेजर हे झाला आणि तो बोलला, की सोमवारपर्यंत द्या. तर तिथे मी गाडी ठेवून गेलो आणि मी सोमवारी ऑफिसला गेलो आणि त्याचा व्हिडिओ पण लवकरच येईल. मी गाडी त्याने किती चांगली केली, गाडीमध्ये किती काय काय केलं, कितीचे चार्जेस लावले आणि कसं काय झालं, हा व्हिडिओ आपला लवकरच येईल. आणि त्या व्हिडिओसाठी पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा काही असा एक्सपिरियन्स असेल TVS सर्व्हिस सेंटरसोबत तर तो माझ्याशी नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा इंस्टाग्रामवरती DM करा. आपण नक्कीच याच्यावरती बोलू. माझे असे खूप आहेत जे सर्व्हिस सेंटरमध्ये शोरूममध्ये ओळखीचे आहेत, ओनर आहेत. पण मी जिथे गाडी घेतली तिथे खूप कमी आहेत, कारण ही माझी गाडी आवडीने मी घेतली आहे. बाकी जर तुम्हाला माहितीच असेल सर्व्हिस कशी आहे, काय कशी आहे. तर नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ. व्हिडिओ येत आहे स्टेप बाय स्टेप, कारण याला व्हॉईस ओव्हर मला द्यावा लागतं आहे. कारण तेव्हा मला तिथे काय बोलायचं कळत नव्हतं. या गोष्टी मी फक्त ऐकून घेत होतो, त्याच्यावरती काही रिॲक्ट करत नव्हतो ना मी व्हिडिओ बनवत होतो. कारण माझी तिथं मनस्थिती नव्हती की तिथे मी व्हिडिओ बनवू शकेन आणि तुम्हाला काय सांगेन. कारण ती प्रत्येक गोष्ट मला त्यांचा जो पॉईंट आहे, जो त्यांनी शब्द तोंडातून काढला तो पकडायचा होता मला. त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक शब्दावरती लक्ष देऊन होतो. तर लवकरच नवीन व्हिडिओ येईल. या व्हिडिओचा आनंद घ्या आणि याला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.